नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, मराठवाडा विदर्भातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिका धारक अर्थात शेतकरी केसरी कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2015 अंतर्गत समाविष्ट नसलेल्या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी रेशन कार्ड जे आहेत, शेतकरी केसरी रेशन कार्ड धारक जे कुटुंब आहेत यांना अन्नधान्याचा पुरवठा सुरू करण्यात आलेला होता। या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कोट्यातून या धान्याचा पुरवठा केला जात होता, परंतु धान्याचा होणारा पुरवठा हा केंद्र शासनाच्या माध्यमातून होत आहे आणि या योजनेसाठी धान्याचा पुरवठा होत नाही। धान्याचा तुटवडा पडत असल्यामुळे हे जे काही केसरी रेशन कार्ड आहेत कुटुंब आहेत यांना धान्य पुरवठा करणं शक्य नसल्यामुळे याच्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिमाह 150 रुपये एवढं अनुदान देण्यासाठी मंजुरी दिली होती। तर मित्रांनो, जे शेतकरी कुटुंब आहेत आणि प्राधान्य कुटुंब, त्या शेतकरी कुटुंबामध्ये जे वगळण्यात आले होते त्यांच्यासाठी 150 रुपये हे प्रत्येकी दिले जात होते। तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तिन्ही महिन्याचं अनुदान या लाभार्थ्यांना देण्यात आलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात या केसरी शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना रोख अनुदान देण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं। मात्र केसरी रेशन कार्ड धारकाच्या माध्यमातून आम्हाला धान्यच पाहिजे अशा प्रकारची मागणी केली जात होती। त्यांच्या माध्यमातून रोख अनुदान या योजनेसाठी अर्ज केलेले नव्हते। तर अनुदानासाठी अर्ज केलेले नव्हते आणि या शेतकरी कुटुंबाला अद्यापही या रोख अनुदान योजनेचा लाभ मिळालेला नव्हता। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत जून 2024 नवीन GR निर्गमित करून या योजनेच्या अंतर्गत जी काही लाभार्थी पात्र होतील आणि जे लाभार्थी अर्ज करतील अशा प्रति लाभार्थी 170 रुपये देण्यासाठी मंजुरी दिली आहे। या अनुदानामध्ये वाढ केलेली आहे आणि याच योजनेअंतर्गत एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच गेल्या 8 महिन्याचं अनुदान अद्याप वितरित केलेलं नव्हतं। हे अनुदान एकत्रितपणे वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे। अशा प्रतिमेमध्ये ज्या लाभार्थ्यांनी, ज्या रेशन कार्ड धारकाने अद्याप या अनुदान योजनेसाठी अर्ज केलेले नाही त्याने अर्ज करायचं आवाहन असं या GR मधून केले आहे आणि अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2000 पूर्वी आपापल्या अन्नधान्याच्या ऐवजी रोख अनुदान घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। अन्यथा या योजनेतून कायमचं वगळण्यात येणार असून किंवा दुसऱ्या कुठल्या तरी योजनेमध्ये हे कार्ड वगळण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या माध्यमातून देण्यात आली होती। मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना, कुटुंबांना विविध नमुन्यातील एक अर्ज सादर करायचा आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे। अन्यथा या योजनेतून कायमचं वगळण्यात येणार असून आणि तुमचं कार्ड इतर दुसरं कोणत्या तरी योजनेत वगळण्यात येणार आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील राशन दुकानदाराकडे संपर्क साधून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। तर मित्रांनो, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे। जर तुम्हाला पैशाऐवजी धान्य पाहिजे असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता आणि धान्याऐवजी पैसे पाहिजे असतील तरीही तुम्ही अर्ज करू शकता। तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।